बंगालच्या समुद्रात मदुरईजवळ एक लो प्रेशर तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रातसुद्धा एक लो प्रेशर तयार झालेले आहे आणि या दोन्ही याचा असर म्हणून दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, मनमाड, पाचोरा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर, राळेगण या ठिकाणीसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे जुन्नर, मलकापूर, बुरहानपूर, त्याचप्रमाणे अकोट, अचलपूर, धारणी या परिसरातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, नागपूरचा काही भाग, गोंदिया, छिंदवाडा या परिसरामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस 21 तारखेला होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर हा पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, अकलूज या ठिकाणीसुद्धा हा पाऊस 22 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.